जय शिवराय, जय शंभूराजे. अत्यंत महत्वाचा विषय आहे. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने मराठ्यांसोबत दगाफटका केलाय आणि हा व्हिडिओ मराठ्यांसाठी खूप महत्वाचा आहे. सर्वात पहिल्यांदा व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर द रिअल थॉट आपल्या या युट्यूब चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना, लगेच सबस्क्राईब करून टाका. कारण आपण ते बोलतो जे खरं असतं, सर्वसामान्य जनतेच्या हिताचं असतं. चला, सर्वात पहिल्यांदा हे जे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे ना, हे सरकार गोरगरिबांसाठी काम करतं का, याविषयी आपण थोडक्यात चर्चा करू. मराठा समाज जो स्वतःचा हक्क होता ओबीसी प्रवर्गातून आरक्षण भेटणं, या हक्कासाठी मराठ्यांनी लढा उभा केला. मुंबईमध्ये 2 वेळेस गेले. याविषयी तर आपण चर्चा करणारच आहोत. पण मराठ्यांना जी.आर. तर काढलाच, पण ज्या काही मागण्या होत्या मराठा समाजाच्या, त्या मागण्या अजूनही पूर्ण केलेल्या नाहीयेत. ज्या आंदोलकावरती गुन्हे दाखल झाले होते, सरकारने आश्वासन दिलं होतं आम्ही ते सगळे गुन्हे मागे घेऊ. काय झालं? देवेंद्र फडणवीस साहेबांचं काल परवाचं स्टेटमेंट आहे, जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत ना, ते गुन्हे मागे घेताच येता येणार नाहीत. मग त्यावेळेस तुम्ही आश्वासन कसं दिलं होतं? त्यावेळेस तर तुम्ही ज्या वेळेस मराठे मुंबईत आले, त्यावेळेस तुम्ही मराठ्यांना आश्वासन दिलं आम्ही सगळे गुन्हे मागे घेऊ. आता देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट आलं की गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे घेता येणार नाही. मग तुम्ही नेमकं आश्वासन का दिलं होतं? त्यावेळेस मराठ्यांना माघारी पाठवण्यासाठी तुम्ही ते षडयंत्र आखलं होतं का? तुमचे जे उपसमितीचे अध्यक्ष होते विखे पाटील, जे काही तुमचे लोक ज्या ठिकाणी आझाद मैदानावरती आंदोलन चाललं होतं मराठा समाजाचं, त्या ठिकाणी तुमचे सगळे लोक आले होते. त्यांनी जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन खोटं दिलं होतं का? याचंही उत्तर देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राला तुम्हाला द्यावंच लागेल. आता दुसरी गोष्ट, गोरगरीब धनगर समाज, त्यांना त्यांचा हक्क पाहिजे. त्यांना पाहिजे एसटी प्रवर्गातून आरक्षण. धनगर समाज दीपक भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वामध्ये मुंबई येथे आझाद मैदानावरती आंदोलन उभा केलं. तिथेही काय केलं? फक्त आश्वासन दिलं. धनगर समाजाला पुन्हा एकदा चॉकलेट देण्यात आलं, पुन्हा एकदा धनगर समाजाला माघारी पाठवण्यात आलं. म्हणजे मराठा समाजासोबतही हे सरकार खेळलं, धनगर समाजासोबतही हे सरकार फक्त खेळलंच. मराठ्यांना दगा फटका, धनगरांना पण दगा फटका. आता तिसरी गोष्ट, चला हा विषय थोडा जातीचा आहे, हा विषय थोडा बाजूला ठेवूया. देवेंद्र फडणवीस साहेबांना इथल्याच शेतकऱ्यांनी मतदान केलंय. इथल्याच गोरगरीब शेतकऱ्यामुळं आज महायुतीला बहुमतानं यांचे कित्येक आमदार निवडून दिले. फक्त आणि फक्त माझ्या शेतकरी राजानं, ज्यांची लायकी नव्हती ना निवडून येण्याची, त्या सुद्धा लोकांनी फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांवरती विश्वास ठेवला की बाबा यांचं जर सरकार आलं ना, कारण यांनी एक आश्वासन दिलं होतं शेतकरी राजाला, आम्हाला निवडून द्या. आमचं सरकार जर निवडून तुम्ही दिलं ना, जसं आमचं सरकार निवडून येईल तसंच तुमची सगळी कर्जमाफी आम्ही करू. काय झालं? सरकार येऊन कित्येक दिवस झाले तरी सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी यांनी केली का? अवकाळी पावसामुळं पावसाळ्यामध्ये पण कित्येक शेतकऱ्यांचं नुकसान झालं. कित्येक शेतकरी, म्हणजे काही लोकांनी तर आत्महत्या सुद्धा केली, तरी सुद्धा शेतकरी राजाच्या बांधावर सुद्धा कोणी गेलं नाही. एवढं मोठं दुर्दैव आहे. हे सरकार शेतकरी राजाचं नाही, धनगर समाजाचं नाही, मराठा समाजाचं नाही. मग हे सरकार नेमकं आहे तरी कुणाचं? महाराष्ट्राला या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. कारण शेतकरी राजाला जात नसते, ज्याला जात नसते त्याला शेतकरी राजा म्हणतात. मग शेतकरी राजासाठी तरी कमीत कमी या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारनं आता जी कर्जमाफी दिली ना 2 लाखाची, त्याच्यामध्ये खूप सारे नियम, अटी, शर्ती लावून ठेवलेल्या आहेत. म्हणजे पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या तोंडाला पानच पुसलेली आहेत. काहीच फायदा नाहीये त्या कर्जमाफीचा. शेतकरी राजाचंही हे सरकार नाही, मराठ्यांचं नाही, धनगरांचं नाही. हे सरकार कोणाचं आहे ना, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि मराठ्यांसाठी अत्यंत महत्वाचा विषय आहे, मराठ्यांसोबत खूप मोठा दगाफटका या सरकारने केलाय असं मला वाटतंय. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, जास्तीत जास्त शेअर करा. आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2-3 दिवसापूर्वी एक स्टेटमेंट केलं, गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे घेताच येणार नाही. आता मराठा समाजासाठी
थोडं मागे जातो मी. मराठ्यांनी अंतरवाली सराटी येते मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन उभारलं. आंदोलनाची मागणी काय होती प्रमुख? एकच मागणी सांगू, कारण बाकीचं सगळं तुम्हाला माहितीच आहे. गोर गरीब मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण पाहिजे, ही मागणी घेऊन संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे आंदोलनाला बसले. आंदोलन सुरू झालं. आंदोलन शांततेत सुरू होतं, पण त्या आंदोलनाला मोडण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पोलिसांनी त्या आंदोलनावरती लाठीचार्ज गंभीर स्वरूपात केला. जेव्हा पोलिसांनी लाठीचार्ज केला ना, आता पोलिसांची त्यात काही चूक आहे का? तर मला असं वाटतं नाही, कारण त्यांना वरून आदेश आला असेल तेव्हाच त्यांनी लाठीचार्ज केला असेल. पोलिसांचं काय, साहेबांचा वरून आदेश आला, जे साहेब म्हणतील ते करून टाकलं. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पोलिसांनी आंदोलनावर गंभीर लाठीचार्ज केला. आणि जेव्हा लाठीचार्ज झाला ना, छोटे छोटे मुलं होते, आया बहिणी होत्या, आया बहिणींची डोके फोडण्यात आली. त्या आंदोलनावरती पोलिसांनी गोळ्या सुद्धा झाडल्या होत्या. ज्या ठिकाणी आंदोलन सुरू होतं ना, त्या ठिकाणी गोळ्या सुद्धा होत्या, बंदुकीच्या गोळ्या, बरं का. एवढ्या आता मला एक सांगा, मराठी काय आतंकवादी आहेत का? त्यांच्यावरती एवढ्या गंभीर लाठीचार्ज करण्याचं कारण काय? त्यांची मागणी योग्य आहे, संविधानिक आहे, जी कायद्याच्या चौकटीत बसते ती मागणी आहे. मग पोलिसांनी लाठीचार्ज का केला? आणि मला असं वाटतंय, कारण गृहमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस साहेब. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशावरूनच तो लाठीचार्ज केला असणार ना, कारण पोलिसांची एवढी हिंमत होत नाही. पोलिस तेच करतात जे वरून आदेश येतात. आणि त्या आंदोलनावर लाठीचार्ज केला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पोलिसांनी. त्यानंतर जे आंदोलनावरती लाठीचार्ज झाला, त्या लाठीचार्जचे व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित झाले. आणि महाराष्ट्रामध्ये ते सगळे व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर महाराष्ट्रातील गोरगरीब मराठा समाज पेटून उठला. सगळेच मराठा समाजातील लोक रस्त्यावर यायला सुरुवात झाली. का झाली माहितीये का? कारण प्रत्येक मराठ्यांनी एकच विचार केला, आज आपल्या भावांवरती, आपल्या आया बहिणींवरती जर एवढ्या क्रूर पद्धतीने लाठीचार्ज हे लोक करत असतील, कारण हे सरकार जर आपल्या आया बहिणीवरती, आपल्या भावांवरती जर क्रूर पद्धतीने गोळ्या झाडत असतील, आपले भाऊ काय आतंकवादी आहेत का? आपल्या आया बहिणी काय आतंकवादी आहेत का? महाराष्ट्रातील मराठा समाज पेटून उठला, रस्त्यावर आला. कारण ज्या पद्धतीने आंदोलनाची मागणी योग्य होती, आंदोलनही शांततेत चाललं होतं, कुठेही काही जाळपोळ नव्हती, कुठेही काही हंगामा नव्हता, सगळं शांततेत चाललं होतं, तरी सुद्धा लाठीचार्ज झाला होता. मग महाराष्ट्रातील मराठ्यांनी एकच ठरवलं, आता, आणि म्हणतात ना, आता नाही तर पुन्हा कधीच नाही. मराठ्यांनी एकच ठरवलं ठामपणे, आता एकत्र यायचं. कित्येक वर्षापासून जो मराठा समाज विखुरलेला होता ना, तो सगळ्याचा सगळा समाज जागा झाला, एकत्र आला आणि या सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू झालं. आता दुसरी गोष्ट, कोणतंही आंदोलन जर यशस्वी करायचं असेल ना, तर आंदोलनाला नेतृत्व इमानदार भेटणं खूप गरजेचं असतं. आणि मराठा समाजाला इमानदार नेतृत्व भेटलं संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलाच्या रूपामध्ये. मनोज दादाबद्दल मी थोडक्यात सांगतो, कारण महाराष्ट्रच नव्हे, आपल्या भारत देशाचे पंतप्रधान सुद्धा विचारतात, कोण है ये जरांगे. आता मी मनोज दादाबद्दल थोडक्यात सांगतो तुम्हाला. मनोज दादा आंदोलनाचं नेतृत्व करत होते. जेव्हाही सरकारचे कुणी यायचं ना, मंत्री, आमदार, खासदार, कुणी जरी आलं ना, तरी सुद्धा एकही पत्रकार परिषद असू, एकही बैठक बंद कमरेच्या आड झालेली नाही. डायरेक्ट संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील सांगायचे, जे काही असेल ना, इथं स्टेजवर बोला. हे स्टेज आहे गोरगरीब मराठा समाजाचं. तुम्हाला जे काही तुमच्या सरकारचं तुम्ही बोलणं घेऊन आला, जे काही तुम्हाला सांगायचंय ते या स्टेजवरच सांगा, ऑन रेकॉर्ड कॅमेरा समोर सांगा. आणि जगातील पहिला आंदोलक संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील ठरले, जे बंद कमरेच्या आड कोणतीही बैठक न घेता स्टेजवर सगळं जे काय आहे ना कारस्थान, ते सगळ्याच्या सगळंच सोशल मीडिया ऑन रेकॉर्ड लोकांसमोर सगळ्याच्या सगळ्याच बैठका पार पाडल्या. आणि त्या ठिकाणी मग गोरगरीब मराठा समाजाचा विश्वास संघर्ष योद्धा मनोजदादावर 100% नाही तर 1000% वाढला. कारण मराठ्यांनी हे ओळखून घेतलं, संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांना संपत्ती नकोय,
गाड्या नकोय, बंगला नकोय, या माणसाला पाहिजे फक्त आणि फक्त गोरगरीब मराठा समाजाच्या लेकरांच्या चेहऱ्यावर हसू. आणि मग मराठा समाज मनोजदादाच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. मराठ्यांनी एकच ध्येय ठरवलं, आता हे नेतृत्व आपल्याला इमानदार भेटलंय, स्वाभिमानी भेटलंय आणि आपल्या हक्काचं एक शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि तो कधीही विकल्या जाणार नाही हे मराठ्यांनी ओळखून घेतलं. मराठे ठामपणे संघर्ष योद्धा मनोजदादाच्या पाठीशी ठामपणे उभा राहिले. आंदोलन सुरू झालं, सभा झाल्या, प्रत्येक जिल्ह्यामध्ये सभा झाल्या. महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये घोंगडी बैठका झाल्या, सभा झाल्या. सभेला गर्दी, सभेचं सोडूनच द्या, सभेचं मी बोलतच नाही, पण महाराष्ट्रातील ज्या गावामध्ये संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांनी बैठका घेतल्या ना, घोंगडी बैठका, त्या ठिकाणी त्या घोंगडी बैठकाचं रूपांतर डायरेक्ट सभेमध्ये झालं. एवढा प्रतिसाद संघर्ष योद्धा मनोजदादाला भेटला. एवढ्या मराठा समाज संघर्ष योद्धा मनोजदादाच्या पाठीशी इमानदारीने उभा राहिला, कारण गोरगरीब मराठ्यांना विश्वास 100% होता संघर्ष योद्धा मनोजदादावर. मराठ्यांना माहिती होतं हा नेता विकल्या जाणार नाही, हा नेता स्वाभिमानी आहे, इमानदार आहे. आणि जर आपल्याला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण पाहिजे, आपल्या लेकरांच्या कल्याणासाठी जर आपल्याला ते हक्काचं आरक्षण पाहिजे आहे ना, तर या माणसाच्या पाठीशी आपण ठामपणे उभा राहिलं पाहिजे. आंदोलन पुन्हा सुरूच राहिलं. आता पहिल्यांदा तारीख दिली संघर्ष योद्धा मनोजदादांनी, तारीख तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. पहिल्यांदा मराठा समाज करोडोच्या संख्येने वाशीपर्यंत पोहोचला. वाशीमध्ये शिंदे साहेब आले, शिंदे साहेबांची समिती आली, शिंदे साहेबांचे लोक आले. त्यावेळेस त्या ठिकाणी वाशीमध्येच मराठ्यांना अडवण्यात ते लोक यशस्वी झाले. एक GR, एक कागद मराठ्यांच्या हातात दिला. मराठ्यांनी विश्वास शिंदे साहेबांवरती ठेवला, कारण त्यावेळेस शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. आणि पहिल्यांदा असं घडलं, कोणत्या तरी आंदोलनकर्त्याला भेटायला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आले स्वतः. शिंदे साहेबांचं याबद्दल मी मनापासून कौतुक करतो, कारण मराठ्यांच्या पाठीशी ते ठामपणे उभा राहिले. वाशीमध्ये एक GR, एक कागद हातामध्ये दिला आणि मराठ्यांना, जे कोट्यवधी मराठे आपल्या स्वतःचा हक्क मिळवण्यासाठी मुंबईत आले होते, त्यांना वाशीमधूनच आझाद मैदानावरती आंदोलन होणार होतं. पण मराठ्यांना या सरकारनं, त्यावेळेस शिंदे साहेबांचं सरकार होतं, शिंदे साहेबांच्या सरकारने मराठ्यांना आझाद मैदानावरती येऊन दिलंच नाही. वाशीमध्येच आले. वाशीमधून गोरगरीब मराठ्यांना एक आश्वासन देऊन आम्ही तुमच्या लवकरात लवकर मागण्या पूर्ण करू, असं करून माघारी पाठवण्यात शिंदे साहेबांचं सरकार यशस्वी ठरलं. आता मराठे वापस आले. त्यावेळेस मराठ्यांचे कित्येक हाल झाले होते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, कारण ऊन वारा पाऊस काहीही न बघता मराठे मुंबईला चालले होते स्वतःच्या लेकरांच्या कल्याणासाठी, स्वतःचा हक्क मिळवण्यासाठी. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला लढायला शिकवलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर ते आपल्याला भेटत नसेल ना, तर हक्क कसा मिळवून घ्यायचा हे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं. मराठे ऊन वारा पाऊस काही न बघता ठामपणे मनोजदादाच्या पाठीशी उभा राहिले. आता पहिल्यांदा मुंबईतून वापस आले. सगळीच तयारी करून मराठे निघाले होते, खाणं पिणं राहणं सगळंच. कारण जेव्हा तारीख डिक्लेअर झाली होती ना, या तारखेला आपल्या मुंबईला जायचंय, तेव्हापासूनच मराठ्यांनी तयारी केली होती. तेव्हापासूनच सुरुवात केली होती तयारी करण्यासाठी, की आपल्याला आपल्या लेकरांच्या कल्याणासाठी, आपल्याला आपल्या हक्कासाठी मुंबईला जायचंय. कोणतीही तयारी अपुरी नाही राहिली पाहिजे, यासाठी मराठ्यांनी तारीख डिक्लेअर झाल्यापासूनच तयारी केली आणि मुंबईला पहिल्यांदा गेले. शिंदे साहेबांच्या, तो जो काही शिंदे साहेबांनी कागद मराठ्यांच्या हातात दिला, तो कागद पाहिल्याच्या नंतर मनोजदादांनी सांगितलं आता आपण माघारी जाऊया. त्यावेळेस सगळे मराठे मनोजदादा जसं बोलतील, आणि एक घोषणा पण होती ना, कसं मनोजदादा म्हणतील तसं, मराठे मनोजदादाच्या शब्दावर सगळेचे सगळे पुन्हा आपल्या गावाखेड्यामध्ये वापस गेले. आणि ते जाणं गरजेचं पण होतं, कारण त्यावेळेस जर मराठे वापस गेले नसते, त्यावेळेस जर असं म्हणतात ना, ते एक आपण बोलतो ना, निर्दयीची भूमिका असते ना, नाही आम्हाला पाहिजे तर आताच पाहिजे, काहीही करा, हे चुकीची भूमिका आहे. पहिल्यांदा आपल्याकडे बोलण्यासाठी तोंड राहिलं ना. नंतर पहिल्यांदा आम्ही मुंबईला आलो होतो, तेव्हा आम्ही वापस गेलो तुमच्या सांगण्यावरून. हे आपल्याला नंतर दुसऱ्यांदा ज्यावेळेस आपल्याला मुंबईला जाण्याची वेळ आली, तेव्हा आपल्याला सरकारला बोलण्यासाठी तोंड नव्हतं, कारण आपण त्यांना डायरेक्ट म्हणू शकत होतो पहिल्यांदा आम्ही आलो होतो,
तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण केलेल्या नाहीयेत. तुमच्या सांगण्यावरून आम्ही वाशीमधूनच माघारी गेलो होतो. हे तोंड होतं आपल्याला सांगण्यासाठी. आणि सरकारला पूर्ण नाक घासून, सरकारला नाकच नव्हतं. ज्या वेळेस आपण दुसऱ्यांदा मुंबईला गेलो ना, त्यावेळेस सरकारला नाक नव्हतं. आपल्याला कोणताही कागद, आपल्या जर मागण्या पूर्ण नसत्या केल्या ना त्यांनी, मराठी मुंबईमधून माघारी जातच नव्हते. हे सरकारला माहिती, कारण आपल्याकडे आता तोंड नाही राहिलं. आपण आता बोलू शकत नाही किंवा एखादा कोरा कागद काहीतरी लिहून आपण मराठ्यांच्या हातात टेकू शकत नाही, हे सरकारला माहिती होतं. पण पहिल्यांदा वाशीमधून वापस गेले. आता सरकारला असं वाटलं, चला आता काय आपलं भागलं, आता मराठी वापस पाठवले, आपलं षड्यंत्र सगळं यशस्वी ठरलं. आता गेले वापस, आता काय मराठीले एकत्र येणारही नाहीत, शांत होतील सगळे. पण हे सरकारला सगळ्यात मोठी सरकारचा गैरसमज हाच झाला की मराठी एकत्र होते, आता ते एकत्र राहणार नाही. पण मराठ्यांना खरंच मनापासून सलाम. एकजूट मराठ्यांनी जी ठेवली ना कायम, खरंच सर्वच मराठ्यांना मनापासून सलाम. सरकारला वाटलं होतं, जो जी आर हातात दिला होता, जो काही कागद दिला होता, आता एवढ्या कायद्यावर आपण काय, चला असंच आपण आता सगळं पुढे ढकलू, कसं पण मराठ्यांना आपण आरक्षण देऊच नाही. पाठवले ना माघारी एकदा, आता काय आरक्षण कायचं काय. मराठ्यांची एकजूट कायम होती. मनोज दादाला खरंच मानलं पाहिजे. जेव्हा वाशीमधून पहिल्यांदा माघारी गेले, त्याच्यानंतर सुद्धा प्रत्येक गावोगावी दौरे केले, गावखेड्यामध्ये घोंगडी बैठका घेतल्या, प्रत्येक मराठ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. कारण मनोज दादाचं एकच ध्येय होतं, प्रत्येक मराठ्याला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देणे. आणि हाच लढा होता, संघर्ष होता मनोज दादाचा. मनोज दादानी एकच आपलं टार्गेट ठेवलं होतं, प्रत्येक मराठ्याला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मला द्यायचंय म्हणजे द्यायचंच आहे. पहिल्यांदा जरी शिंदे साहेबांनी तो कागद हातात दिला होता ना, त्याच्यावर विश्वास न ठेवता, आणि म्हणतात ना, कोणतं जरी आंदोलन यशस्वी करायचं असेल ना, आंदोलन करता हा हुशार सुद्धा पाहिजे, क्रिमिनल माइंडेड सुद्धा पाहिजे. सरकार काहीही डाव टाकू शकतं, सरकारचा भरोसा नाहीये. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, खासदार काहीही डाव टाकू शकतात. एखादं आंदोलन मोडण्यासाठी ना, हे निर्दयी सरकार काहीही डाव टाकू शकतं. हे संघर्ष योद्धा मनोज दादाला माहिती होतं. म्हणून मनोज दादानी सरकारच्या त्या आश्वासनाला बळी न पडता मराठा समाज एकत्रच ठेवला. गावखेड्यातील मराठा समाजाला बैठका घेऊन एकत्र ठेवलं, जुळवून ठेवलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा खरंच हे सरकार पलटलं ना, कारण जो टाइम दिला होता त्या टाइमाच्या आत मागण्याच पूर्ण होत नव्हत्या. ना तर हैदराबाद गॅझेट लागू सुरू केलं होतं, ना तर सातारा गॅझेट लागू सुरू केलं होतं, ना तर आंदोलनावरती जे गुन्हे झाले होते ते गुन्हे मागे घेत होते. फक्त आणि फक्त तो एक कागद दिला होता पहिल्यांदा ज्यावेळेस मराठी मुंबईत गेले होते तेव्हा वाशीमध्ये. पण म्हणजे काहीच करत नव्हतं हे सरकार. पण जेव्हा पुन्हा एकदा तारीख डिक्लेअर झाली, संघर्ष सुद्धा मनोज दादांनी तारीख डिक्लेअर केली की आपल्याला आता या सरकारला झुकवण्यासाठी आता आपल्याला डबल एकदा मुंबईला जायचंय. आणि मराठ्यांना काय, आपल्या लेकरांच्या कल्याणासाठी हा माणूस स्वतःच्या बायकोला विचारत नाही, लेकरांना विचारत नाही, हा माणूस लढतोय फक्त आपल्यासाठी. कारण त्या माणसाने स्वतःचे मायबाप मानले आपल्या मराठा समाजाला. असा कोण माणूस लढतो कोणासाठी? संघर्ष योद्धा मनोज दादांनी स्वतःच्या बायकोला सांगितलं होतं, कुंकू पुसून तयार राहा, आलो तर तुझा आणि मेलो तर समाजाचा. असं कोण म्हणतं? कोण लढतं कुणासाठी? पण या माणसानं स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून फक्त आणि फक्त हा माणूस लढला गोरगरीब मराठा समाजासाठी, ते पण निस्वार्थपणे लढला. म्हणून जेव्हा संघर्ष योद्धा मनोज दादांनी दुसऱ्यांदा तारीख डिक्लेअर केली ना, मराठ्यांनी एकच ठरवलं, हा नेता आपला स्वाभिमानी आहे, इमानदार आहे, हा जेव्हा म्हणाल ना तेव्हा याच्या पाठीशी आपल्याला ठामपणे उभा राहायचंय. कारण एकमेव हाच माणूस आहे जो आपल्याला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देऊ शकतो. म्हणून पुन्हा एकदा मराठ्यांनी तयारी केली मुंबईला जाण्याची. पण आता दुसऱ्यांदा जेव्हा मराठी मुंबईला जाणार होते ना, तेव्हा वाशी, लोणावळा, पुणे, आता मराठ्यांनी ना, कारण मनोज दादांनी डायरेक्ट सांगितलं होतं, आता माघारी येणार नाही आणि आम्हाला कुणीच अडू शकत नाही. आता आंदोलन होणार, ते पण थेट आझाद मैदानावरती. ज्या ठिकाणाहून सगळे सूत्र हलतात ना, त्या आझाद मैदानावरती मराठ्यांनी आंदोलन पुकारलं. मराठ्यांनी तयारी सुरू केली. पुन्हा एकदा मराठ्यांनी जोरात तयारी केली. खाणं पिणं राहणं सगळं घेतलं सोबत आणि मराठे मुंबईकडे निघाले. आझाद मैदानावरती पोहोचले. आझाद मैदानावरती आंदोलन सुरू झालं. 4-5 दिवस आंदोलन ते सुरूच राहिलं.
त्याच्यानंतर जेव्हा मुंबई मराठ्यांनी ठप्प केली ना, मराठ्यांनी मुंबई थांबवली, आणि जेव्हा मुंबई थांबवली ना, तेव्हा या सरकारला जाग आली की आता मराठ्यांना आपल्याला आरक्षण द्यावंच लागणार. आणि तेव्हा कुठे हे देवेंद्र फडणवीस साहेब, कारण पहिल्यांदा जेव्हा मराठी मुंबईत पहिल्यांदा गेले होते तेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, आणि दुसऱ्यांदा आता देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते. कारण देवेंद्र फडणवीस साहेब पहिल्यांदा शिंदे साहेबाच्या पाठीमागून देवेंद्र फडणवीस साहेब सगळे डाव रचायचे. पण आता आहे ना, आता डाव त्यांचा कोणताच चालणार नव्हता, कारण आता राज्याचे मुख्यमंत्रीच स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब होते. जाग आली मुंबई ठप्प झाल्याच्या नंतर. मग देवेंद्र फडणवीस साहेबांनी विखे पाटील आणि त्यांची जी समिती आहे ना, एक सरकारने समिती तयार केली आणि त्या समितीचे अध्यक्ष विखे पाटलांना केलं. विखे पाटील ते अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वामध्ये एक उपसमिती निर्मिती केली मराठ्यांसाठी, आणि मग ती समिती तिथं आली. आझाद मैदानावरती मराठे ठामपणे उभा होते, मराठे माघार घेणारच नव्हते. समिती तिथं आली, मनोजदादा स्टेजवरती आंदोलन करत होते, आंदोलन चालू होतं, अमरण उपोषण चालू होतं. आता समिती त्या ठिकाणी आल्याच्या नंतर ते सगळ्याच्या सगळ्या ज्या काही मागण्या होत्या त्या पूर्ण हैदराबाद गॅझेट लागू करणार, 17 गॅझेट लागू करणार, सगळ्याच्या सगळेच आंदोलकावर जे काही गुन्हे असतील ते गुन्हे माघारी घेणार, ते पण सरसकट. जेवढ्याही मागण्या होत्या ना सरकारने मान्य केल्या, आणि तो GR मनोजदादाच्या हातामध्ये दिला. मनोजदादांनी आपले जे मराठ्यांचे वकील होते त्या वकिलांना दाखवलं, कारण त्या ठिकाणी सिच्युएशन अशी होती, जर सरकारची ती उपसमिती आता जर आली नसती ना, कारण 5 ते 6 दिवस झाले होते, मनोजदादाची तब्येत खालवत होती, कारण त्या अगोदर 4-5 17-17 18-18 दिवस मराठ्यांसाठी आंदोलन केलं होतं. त्या माणसाच्या अंगामध्ये रक्त नाहीये, सगळे हाडच आहेत. त्या माणसाची तब्येत खालवत चालली होती, मराठ्यांचा धीर सुटत चाललेला होता. सरकारचं नशीब चांगलंय, त्यांना लवकर जाग आली, ती समिती पाठवली, GR हातामध्ये दिला, सगळ्या मागण्या मान्य केल्या. जेव्हा मराठ्यांच्या वकिलांनी सांगितलं हो आपल्या मागण्या पूर्ण झाल्यात, तेव्हा संघर्षोद्धा मनोजदादांनी विखे पाटलांच्या हातून, विखे पाटलांची जी काही उपसमितीचे सगळे लोक आले होते त्यांच्या हातून ते अमरण उपोषण मागे घेतलं, आणि मराठ्यांना सांगितलं जिंकलो रे. कित्येक दिवसापासूनचा हा लढा मनोजदादांनी जिंकून दाखवला. गोरगरीब मराठ्यांसाठी तो लढा यशस्वी त्या ठिकाणी पार पडला. मराठे सगळे वापस गेले. मराठ्यांना स्वतःचा हक्क मिळवण्यासाठी 2दा मुंबईत यावं लागलं. 2दा आले मराठे. तेव्हा कुठं सगळ्या मागण्या या सरकारने पूर्ण केल्या. पण आता मला एक महत्वाचं सांगायचंय, देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागण्या तर पूर्ण केल्या, हैदराबाद गॅझेट लागू झालं, 17 गॅझेट लागू केलंय का? तर नाही. जे आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले होते ते गुन्हे मागे घेतलेत का? ते पण नाही. नेमकं सरकार करतंय काय? जे उपसमितीचे अध्यक्ष आहेत विखे पाटील, त्यांना जर कोणी प्रश्न विचारला त्यांना काही माहितीच नसतं. नेमका अध्यक्ष यांना कोणत्या बेसवर केलं हे समजत नाहीये. विखे पाटलांना जर कोणी विचारलं ना, हा अधिकारी आहे आणि हा अधिकारी आम्हाला प्रमाणपत्र देत नाहीये, विखे पाटील डायरेक्ट म्हणतात मला काय माहिती नाहीये, मी विचारपूस करतो आणि मग तुम्हाला सांगतो. तुम्ही अध्यक्ष आहात, 6 कोटी मराठा समाज आहे, मराठा समाजाची धुरा तुमच्या ताब्यात दिलीये, तुम्हाला माहिती नसावी? विखे पाटील नेमकं करतात का हे समजलंच नाही. त्यांना काहीच माहिती नसतं. प्रत्येक वेळेस ज्या वेळेस त्यांना विचारण्यात येईल काही प्रश्न ना, तेव्हा ते डायरेक्ट म्हणतात माहिती नाहीये, विचारतो आणि मग तुम्हाला सांगतो. मग तुम्ही अध्यक्ष नेमकं करता काय? मराठा समाजाला हा प्रश्न पडतोय. तुमचं काम आहे ना, तुम्ही अध्यक्ष आहेत ना त्या समितीचे. 2दा मराठे मुंबईमध्ये आल्याच्या नंतर तुमच्या समितीने किती नोंदी शोधल्या याचाही आकडा तुम्हाला माहित नाही. 54 लाख तर पहिले सापडल्या होत्या शिंदे समितीने. तुमची समिती नेमल्याच्या नंतर किती नोंदी सापडल्या हे सुद्धा विखे पाटलांना माहित नाहीये. किती मोठं दुर्दैव आहे. आणि यांच्या हातामध्ये सरकारने गोरगरीब मराठा समाजाची धुरा दिली. कसं मिळणार ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हा प्रश्न पडतोय. आणि लवकरात लवकर हे जे विखे पाटील साहेब आहेत ना, यांनी लवकरात लवकर ह्या सगळ्या माहित्या घेऊन लवकरात लवकर मराठा समाजाला जे खरं आहे ना ते सांगायलाच पाहिजे. मराठा समाजाची तुम्ही दिशाभूल करू शकत नाहीत. तुम्ही आश्वासन दिलेले आहेत, तुम्हाला मराठा समाजाच्या सर्वच मागण्या पूर्ण कराव्याच लागणार. मराठा शांत बसणार नाहीत.
कारण जशी मराठ्याची एकजूट तुम्हाला मुंबईमध्ये दिसली होती ना, तशीच एकजूट आजही मराठा समाजाची कायम आहे. तुम्हाला माहिती नसेल हे. मग जर तुम्ही दिलेलं आश्वासन पाळलं नाही ना, मराठी तिसऱ्यांदा मुंबईमध्ये येण्यासाठी सज्ज होणार, एवढं लक्षात ठेवा. आणि राहिला विषय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या स्टेटमेंटचा, त्यांनी काय म्हणलंय, आंदोलकावरील गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे घेताच येत नाही. मग तुम्ही काय त्यावेळेस आश्वासन असंच दिलं होतं का? का दिलं होतं आश्वासन? देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही तुमच्या शब्दावरून आता फिरू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. तुमचं सरकार आहे, त्यावेळेस शिंदे साहेब होते तेव्हा तुमचं चालत होतं, तुमच्यावर काहीच येत नव्हतं. कारण आता आहे ना, आता या राज्याची धुरा तुमच्या हातात आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तुम्ही आहात. सगळं तुम्हालाच बघावं लागणार. तुम्ही जे आश्वासन दिलं होतं ते तुम्हाला पाळावंच लागणार. सगळेचे सगळे तुम्ही आश्वासन दिलं होतं सरसकट गुन्हे मागे घेऊ, ते आश्वासन तुम्हाला पाळावंच लागणार. एकाही मराठा आंदोलकावर गुन्हा तुम्हाला ठेवता येणार नाही. सगळेचे सगळे सरसकट गुन्हे तुम्हाला मागे घ्यावंच लागणार. कारण तुम्हाला एक इशारा दिलाय संघर्ष योद्धा मनोज दादानी. जर तुम्ही सरसकट गुन्हे मागे घेतले नाही ना, मनोज दादा असं बोललेत, मी आहे ना, मी आहे. सरसकट गुन्हे या सरकारला मागे घ्यायलाच लागणार. आणि देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला एक महत्वाचं सांगतो, संघर्ष योद्धा मनोज दादा आमच्यासाठी देवाच्या रूपामध्ये आहे. जे संघर्ष योद्धा मनोज दादा म्हणतील ना, तसंच आम्ही करणार. तुम्हाला तुमच्या सर्व जे काही तुम्ही आम्हाला आश्वासनं दिली होती ती तुम्हाला आश्वासनं पाळावीच लागणार. आमच्या जेवढेही मराठा समाजावरती गुन्हे दाखल तुम्ही केले तुमच्या पोलिसांनी, ते सगळे गुन्हे तुम्हाला मागे घ्यावा लागणार. जर मनोज दादांनी पुन्हा इशारा दिला ना, त्यांनी तुम्हाला इशारा दिलाय राज्यामध्ये मोठं आंदोलन उभा करणार, पण जर ती वेळ तुम्ही आणली ना, आणि जर पुन्हा एकदा मराठा समाजाचं राज्यामध्ये आंदोलन सुरू झालं, ते आंदोलन तुम्हाला झेपणारही नाही, पेलणारही नाही. त्यामुळं दिलेलं आश्वासन पाळा. मराठा समाज तुम्हाला चांगलं मानतोय. आता उगाच मराठा समाजाच्या डोळ्यामध्ये तुम्ही खोपू नका आता. आणि मराठा समाजाचा आक्रोश तुमच्यावरती आता ओढून घेऊ नका. तुमचं आणि मराठ्यांचं आता चांगलं झालंय, कारण मराठ्यांसाठी तुम्ही तो GR काढला, चांगली गोष्ट आहे. आणि असंच नातं मराठ्यांचं आणि तुमचं राहू द्या. हेच मराठा समाजाला पाहिजे. जे संविधानिक आहे, कायद्याच्या चौकटीत बसतंय, तेच मराठ्यांनी मागितलंय आणि ते तुम्हाला द्यावंच लागणार. जे तुम्ही आश्वासन दिलंय, जे तुम्ही GR काढलाय, ते सगळेच मागण्या ज्या तुम्ही मान्य केल्यात ना, त्या तुम्हाला पूर्ण कराव्याच लागणार. मराठे मागे घेणार नाही, मराठे मागे हटणार नाहीत. तुम्हाला असं वाटत असेल की आता सगळं सुरक्षित आहे आणि आता हे भरपूर दिवस झाले मराठे शांत आहेत, कुणी काय करणार नाही, हा गैरसमज तुमच्या डोक्यातून बाजूला काढून टाका. तुमचं हे जे स्टेटमेंट आहे ना, ऐकल्याच्या नंतर वाईट वाटलं की तुम्ही मराठ्यांसोबत धोका केलाय. त्यावेळेस आश्वासन दिलं सरसकट गुन्हे मागे घेऊ, आणि आता म्हणता का मागे घेताच येता येणार नाही. कसं काय मागे घेता येणार नाही? मनोज दादा आहेत. जेव्हाही मनोज दादा मराठ्यांना आश्वासन करतील ना, आपल्याला पुन्हा एकदा मुंबईला जायचंय या सरकारला झुकवण्यासाठी. कारण हे सरकार आपल्या मागण्या मान्य करत नाहीत. राज्यातील सर्वच मराठा समाज पुन्हा एकदा ठामपणे संघर्ष योद्धा मनोज दादाच्या पाठीशी उभा राहणार, हेही तुम्हाला सांगतो. त्यामुळं उगाच नाटक करू नका, ड्रामा करू नका, आणि गुन्हे तुम्ही मागे घ्या. सगळ्या मागण्या मान्य करा. सगळं जे काही तुम्ही मराठा समाजाला आश्वासन दिले ते आश्वासन पाळा. एवढीच एक हात जोडून विनंती तुम्हाला. कारण तुमचं सरकार जर गोरगरिबांसाठी आहे ना, मराठे सुद्धा गरीब आहेत, आणि मराठ्यांसाठी तुम्हाला जे तुम्ही आश्वासन तुम्ही मराठ्यांना दिलंय ते तुम्हाला पाळावंच लागणार. मराठ्यांच्या मागण्या तुम्हाला पूर्ण करावेच लागणार. आणि जर तुम्ही मागण्या मान्य केल्या नाही तर मराठे तिसऱ्यांदा मुंबईमध्ये येण्यासाठी सज्ज आहेत, एवढं लक्षात ठेवा. देवेंद्र फडणवीस साहेब, जरा विचार करा आणि विचार करून वागा. राज्याचे मुख्यमंत्री आहात तुम्ही. शेतकऱ्यांसाठी तुम्ही लढत नाही, धनगरांसाठी तुम्ही लढत नाहीत, मराठ्यांसाठी तुम्ही लढत नाही. मग तुम्ही लढता कोणासाठी? तुमचे आमदार, खासदार, मंत्री तुम्ही जे लोकांना केले त्यांच्यासाठी. शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफी दिली, त्यात नियम अटी शर्ती लावून ठेवल्या. मराठ्यांना तुम्ही जो काय आश्वासन दिलं ते तुम्ही पाळत नाहीत, आता म्हणतात गुन्हे मागे घेणार नाही. धनगर समाज मुंबईत आलो, त्यांनाही तुम्ही माघारी पाठवलं. असं नाही चालणार. लोक शांत आहेत, संत नाहीयेत. देवेंद्र फडणवीस साहेब, मराठ्यांना दिलेलं आश्वासन पाळा, नाहीतर मराठे तिसऱ्यांदा मुंबईमध्ये येण्यासाठी सज्ज आहेत. मराठ्यांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा होता. कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठ्यांसोबत धोका केलाय, हे सत्य आहे. कारण त्यांनी असं स्टेटमेंट केलं होतं की गुन्हे मागे गंभीर स्वरूपाचे घेता येणार नाहीत.
अत्यंत महत्वाचा विषय होता, म्हणून हा व्हिडिओ मी काढलाय. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठा बांधवापर्यंत शेअर करा, कारण प्रत्येक मराठ्यापर्यंत हा व्हिडिओ गेलाच पाहिजे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा व्हिडिओ शेअर करा. प्रत्येक मराठ्याला कळू द्या, हे सरकार आपल्याला कसं झुलवतंय, कसं झुकवतंय. आणि मराठ्यांना एक आवर्जून एक हात जोडून सांगेल, संघर्ष योद्धा मनोजदादावरती विश्वास कायमच ठेवा. मी असं कायम सांगत आलोय, कारण ते नेतृत्व इमानदार आहे, स्वाभिमानी आहे आणि कुणालाही कधीही विकल्या न जाणारं आपल्याला नेतृत्व लाभलेलं आहे. म्हणून आपण फक्त मनोजदादा बोलले की त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहायचं. जर तिसऱ्यांदा वेळ आली मुंबईला जायची, आपण माघार नाही घ्यायची, मागं हटायचं नाही, मनोजदादाच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं. तशी वेळ तर येणार नाही, कारण विखे पाटलांना मनोजदादांनी काल खूप झापलंय. आता असं वाटतंय की विखे पाटील लक्ष देतील आणि मराठा समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्यामध्ये लक्ष घालून त्या सगळ्याच्या सगळ्याच पूर्ण करून देतील असं वाटतंय. विखे पाटील सुधारतील. ठीक आहे, चला असो, सरकार सुधरू नाही सुधरू, आपण मराठी आहोत. आपल्याला वारसा छत्रपती शिवरायांचा आहे आणि छत्रपती शिवरायांनी लढायला आपल्याला चांगलंच शिकवलंय. कसा हक्क मिळवून घ्यायचा हे आपल्याला बाबासाहेबांनी शिकवले. त्यामुळे कुणीही चिंता करू नका, विश्वास मनोजदादावरती ठेवा. मनोजदादांनी सरकारला इशारा दिलाय, जर मागे गुन्हे घेतले नाही राज्यामध्ये मोठं आंदोलन उभा करणार. मग त्या आंदोलनासाठी आपण तयारी करायची, मागं हटायचं नाही. आपण लढणारे क्षत्रिय मराठी आहोत, समजलं? त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा होता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठा बांधवापर्यंत शेअर करा, एवढंच मला या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. पुन्हा एकदा सांगतो, द रिअल थॉट आपल्या या युट्यूब चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना, लगेच सबस्क्राईब करून टाका, कारण आपण ते बोलतो जे खरं असतं आणि तुमच्या हिताचं असतं. बाकी थांबतो, रजा घेतो. या व्हिडिओमध्ये एवढंच, या सरकारने मराठ्यांसोबत दगा केला, पण मराठेच या सरकारला गुडघ्यापाशी सुद्धा आणू शकतात, गुडघ्यावर सुद्धा बसायला लावू शकतात आणि मराठेच या सरकारला झुकवण्याची ताकद सुद्धा ठेवतात. बाकी थांबतो, तुमच्या सर्वांची रजा घेतो. या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं. भेटूया लवकरच आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी तुमच्या सर्वांना मनापासून जय महाराष्ट्र.